नमस्कार आणि गुड मॉर्निंग. तर आज मी माझा हा पहिलाच व्लॉग आहे आणि ह्या व्लॉगमध्ये मी माझं किचन तुम्हाला दाखवणार आहे. तर सुरुवात करण्याच्या आधी मी थोडंसं माझं शिराला थोडं परतून घेते, कारण ते माझ्या मुलीचं खाऊ बनत आहे. तिला भूक लागलेली आहे ऑलरेडी आणि मग मी विचार केला की होईपर्यंत एक शूट करूनच घेऊयात. आणि मग चला तर मग आपण सुरुवात करूया आता माझ्या ह्या फर्स्ट व्लॉग कधी पण चांगल्या गोष्टीपासून सुरुवात केली पाहिजे. आणि मला असं वाटतं की घरगुती व्लॉगिंगसाठी किचन इज द बेस्ट थिंग आय प्रिफर. तर असे एंट्री केल्या सुरुवातीला एक जो कप्पा आहे तिकडे आम्ही छोटासा देवघर केलेला आहे. ते एक ॲग्रीमेंट आहे माझ्या नवऱ्याच्या बिझनेस, सो इग्नोर. आणि मग असेच हे छोटे छोटे कप्पे आहेत जेणेकरून आपण डेली यूजला जे स्वयंपाकात लागतात आपल्याला, ते असे डाळी किंवा शेंगदाण्याचं कूट किंवा गूळ हे सगळं आहे. त्याच्याखाली इकडे केबल असल्याकारणाने आम्ही इकडे मायक्रोवेव्ह ठेवलेला आहे, वरती टोस्टर, कारण हे डेलीमध्ये कामाला येतात. कारण माझ्या नवऱ्यासाठी ब्रेकफास्ट, कधी माझ्यासाठी, तर हे आम्हाला लागतं. आणि इकडे मुलींची बॉटल आहे, इकडे टॅबलेट्सचा डब्बा आहे, देवाचा तेल. हे गरम पाणी थंड पाणी मी मुलीला डेली करूनच ठेवते, कारण तिला अचानक दूध वगैरे लागलं की गरम पाणी सारखं कोण करणार, तर मी थर्मासच्या बॉटलमध्ये ठेवते. सेरेलॅक, मोस्टली मी तिला सेरेलॅक आली ही म्हणजे मुलगी, ती अशी मध्ये येत असते की आई कुठे असं करत. आणि मग हा जो स्पेस आहे असं ॲक्च्युली हाफ रेक्टँग्युलर टाईप आम्ही कट्टा बनवून घेतलेला आहे, कारण तुम्हाला जर माहिती आहे मुंबईचे किचन्स स्पेस भेटणं हे गरजेचं आहे. हा ऑलिव्ह ऑइल आणि मी असे 2 छोटे टोपली ठेवलेले आहेत, एक इकडे आणि तिकडे, म्हणजे जेणेकरून पटकन सारखे गॅलरीत जाण्यापेक्षा पटकन तिथून घेता येईल. जसे की बटाटे झाले, कांदा झाला, और लसूण, इकडे अंडी, अद्रक चायसाठी, हे सगळं असं आहे. आणि भांडे जस्टच मी घासून ठेवलेले आहेत थोड्या वेळापूर्वी, कारण नाश्ता वगैरे झाला, स्वयंपाक वगैरे बनवून झाला तर मी ते घासून लगेच ठेवून देते, कारण मला मिसप्लेस झालेल्या गोष्टी आवडत नाहीत. आणि असे ट्रॉलीज आहेत जेणेकरून वरच्या ट्रॉलीमध्ये चमचे, स्पून्स, कात्री किंवा मुलीचा टिफिन, माझ्या छोटासा प्लेट, छोटासा तिचं सिपर, आणि खाली त्याच्या छोटे प्लेट किंवा कोणी पाहुणे आले त्यांच्यासाठी कप अशी, आणि मोठे प्लेट्स आणि थोडे पॅन्स वगैरे खाली. इकडे पण तसंच आहे, इकडे सगळे मिक्सरचे भांडी आहेत आणि त्याच्या खाली छोटे आपले कुकर किंवा मोठ्या थोड्याशा गोष्टी. आणि हे असं छोटंसं रॅक आहे जेणेकरून हे डेली यूजमध्ये आम्हाला कामाला येतात, जेवताना प्लेट, ग्लासी किंवा अशा छोटा पण. हा आमचा ॲक्वागार्ड, त्याच्या खाली हा माठ, आणि हा आमचा सिंकला असे 2 रबर्स नेहमी गुंडाळलेले असतात, तर आम्ही वॉश करून तिथेच ठेवते, कारण ते सारखे कामाला येतात, एक बेबीच्या कुकरचं आणि आमच्या कुकरचं. आणि असं हे प्लग वगैरे आहे. आणि मोस्टली माझं बेसिन नेहमी तुम्हाला क्लीनच भेटेल, कारण आणि हे असे 2 विमचे मी ठेवलेले आहे. हे ॲक्च्युली ट्रॅव्हलिंगसाठी आहे. आम्ही आत्ता जस्ट ट्रॅव्हलिंगला गेलो तर मुलीचं काही पण धुवायला मला लागतं, तर हे असं छोटंसं मी कॅरी करते. आणि मग इकडे फ्रीज आहे, त्याच्यावरती ओव्हन ठेवलेलं आहे, कारण ओव्हन जास्त यूज होत नाही मोस्टली, तर कट्ट्यावरती ठेवून उगाच कशाला आपण गडबड करायची, तर मग ते आम्ही तिकडे ठेवलेलं आहे. फ्रीजचा खूप कचरा आहे, तर मी तुम्हाला ते नंतर दाखवेल, कारण हा ब्लॉग खूप मोठा होऊन जाईल. आणि मग दॅट्स इट. हा माझा छोटासा मुंबईतला किचन. थँक्यू फॉर वॉचिंग इट.